विना परवाना पाणीपुरी कारखान्यावर धाड, भेसळयुक्त 77,000 मुद्देमाल जप्त, अन्न प्रशासनाची कारवाई। नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात विना परवाना सुरू असलेल्या एका पाणीपुरी निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत कारखाना सील केला। तपासणी दरम्यान उत्पादनस्थळी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन आढळून आल्याने सुमारे 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। राज्यात नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातही तपासणी मोहिमेला वेग आलाय। याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी सायंकाळी सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील तसेच अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नंदुरबार बसस्थानक परिसरातील एका पाणीपुरी निर्मिती कारखान्यावर अचानक छापा टाकला। तपासणी दरम्यान कारखान्यात अत्यंत स्वच्छ वातावरणात पाणीपुरी तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले। उत्पादन प्रक्रियेत आवश्यक स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे दिसून आले। तसेच पामतेल, सुजी आणि तयार पाणीपुरीचा दर्जाही निकृष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। या पदार्थाचा वापर ग्राहकाच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतो अशा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर संबंधित कारखाना तातडीने सील करण्यात आलाय। तसेच येथील सुमारे 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित प्रकरणास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली आहे। या कारवाईनंतर शहरातील पाणीपुरी, फास्ट फूड तसेच इतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अन्न प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिलाय। उत्पादन स्थळी स्वच्छता, दर्जेदार कच्च्या मालाचा वापर, वैध परवाना आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। अन्न प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले असून अस्वच्छ ठिकाणी तयार होणारे अथवा संशयास्पद दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार करावी असे सांगितले। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि अशा व्यावसायिकांविरोधात भविष्यात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। प्रतिनिधी जयेश पाटील, नंदुरबार।